तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला 24व्या हप्ते वितरणाच्या प्रतीक्षेत आहे। 24वा हप्ता म्हणजे जूनचा हप्ता अजून येणे बाकी आहे। जूनचा महिना संपून आज 6 दिवस कंप्लीट झाले, म्हणजे पहिला आठवडा सुद्धा जेमतेम आता संपत आलेला आहे। आज 6 जुलै आहे, आज सोमवार आहे। काल रविवार असल्या कारणाने या हप्ते वितरणा संदर्भात कसलीही अपडेट आलेली नाही, पण आज सोमवार आहे, आठवड्याचा पहिला दिवस आज सुरू होत आहे। त्यामुळे आज हप्ते वितरणा संदर्भात काही नवीन अपडेट येणार आहे का, या संदर्भातली माहिती आपण समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज वितरण होईल काय, कारण बऱ्याच महिलांचे असे प्रश्न येत आहे की वितरण नेमकं कधी होईल, आज वितरण होईल काय, आज हप्ते वितरणासंदर्भात काही अपडेट येईल काय, या संदर्भात आपण अगदी संक्षिप्तपणे पाहणार आहोत। तर पाहून घ्या लाडक्या ताईंनो, आज सोमवार आहे, आज 6 जुलै म्हणजे महिना संपूर्ण 6 दिवस झालेले आहे आणि दुसऱ्या महिन्याचा सुद्धा आता दुसरा आठवडा हा सुरू व्हायला लागलेला आहे। त्यामुळे आज वितरणासंदर्भात अपडेट येणं हे नक्कीच अपेक्षित आहे। आज हप्ते वितरणासंदर्भातला GR हा प्रसिद्ध केला जाऊ शकतो। आज दुपारपर्यंत सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून हप्ते वितरणासंदर्भातला GR हा प्रसिद्ध केला जाऊ शकतो आणि लवकरच म्हणजेच या आठवड्यात आता शनिवारपर्यंत हप्त्याचं वितरण होणं हे अपेक्षित आहे। आणि काही महिला असं विचारत आहेत तर आज डायरेक्ट वितरण होईल का, कारण हप्ते वितरणाला पुन्हा विलंब व्हायला नको। या अगोदर सुद्धा डायरेक्ट वितरण हे झालेलं आहे, त्यामुळे आज वितरण होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। कुठल्याही क्षणी तुम्हाला हप्ते वितरणासंदर्भात आज अपडेट ही पाहायला मिळेल। एकतर हप्ते वितरणासंदर्भातला GR पाहायला मिळेल किंवा डायरेक्ट वितरण सुद्धा पाहायला मिळणार आहे, कारण या अगोदर वितरण हे डायरेक्ट झालेलं आहे आणि या महिन्यात सुद्धा विलंब व्हायला नको। जर अजून GR आला नाही तर मग निश्चितच तुम्हाला या हप्त्याचं वितरण हे 15 ते 20 तारखेच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे। पण लाडक्या बहिणी सध्या अशी अपेक्षा करत आहे की आज सोमवार आहे, आज हप्ते वितरणासंदर्भात काहीतरी अपडेट ही पाहायला मिळेल। तर या हप्त्याचं वितरण लवकर होण्याची आपण आशा करूया। आम्ही सुद्धा वरिष्ठांकडून या हप्ते वितरणासंदर्भात बारकाईने विचारणा करत आहोत। जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करणारच आहोत। आता या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असतील, बऱ्याच महिला अशा आहेत की ज्या पात्र असून सुद्धा त्यांना लाभ मिळत नाही, कारण त्यांची KYC चुकीची झाली आहे, तर काही महिलांनी KYCच केलेली नाही। तर सध्या तरी KYC संदर्भात कसलीही माहिती समोर आलेली नाही। ज्या महिलांनी KYC चुकीची केली होती अशा महिलांसाठी KYC दुरुस्तीची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती, पण त्यावेळेस सुद्धा बऱ्याच महिलांनी KYC ही दुरुस्ती केलेली नाही। तर त्यांच्यासाठी सध्या तरी कुठेही डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करता येत नाही, किंवा केले तरी तुम्हाला त्या संदर्भात कुठेही रिप्लाय येत नाही किंवा तुमचं नाव त्यामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये येत नाही। त्यामुळे तुम्हाला काही दिवस वाट पाहावी लागणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार लवकरच तुम्हाला eKYC ही उपलब्ध करून दिल्या जाऊ शकते। या हप्त्याचं वितरण त्याच महिलांना होणार आहे ज्या महिलांना मे पर्यंतचे हप्ते मिळाले होते। त्याचसोबत तुमचे जे व्हेरिफिकेशन आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, ते रोज चालू असल्या कारणाने तुमचं जर वय 65 वर्षाच्या वर गेलं असेल तर निश्चितच तुम्हाला या लाडकी बहीण योजनेतून आता अपात्र करण्यात येत आहे। त्याचसोबत तुमच्या नावे तुम्ही जर नवीन 4 चाकी वाहन घेतलं असेल किंवा तुमच्या कुटुंबात जर कोणी इन्कम टॅक्स भरला असेल तर निश्चितच तुम्हाला लवकरात लवकर या योजनेतून बाद करण्यात येणार आहे। तर निश्चितच आपण आशा करूया की आज संध्याकाळपर्यंत हप्ते वितरणासंदर्भात काही नवीन अपडेट ही येईल। या हप्ते वितरणासंदर्भात जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। जय महाराष्ट्र।